विकळ जिचे पिढे बाळ, एक नाही दोन नाही पाचीचे पाची मारलेले आहे. भगवंताला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंताकडे शक्ती आहे, ताकद आहे. भगवंत अंतर्यामी आहे. भगवंताला माहिती कोण किती इमानदार आणि कोण किती बैमान आहे. तुम्हा मला तरी सांगावा लागतो हा बैमान आहे हा इमानदार आहे, पण खरं वास्तव भगवंताला माहिती आहे कोण इमानदार कोण बैमान आहे, कोण कशा प्रकारचं कार्य केलं. अंतर्यामी प्रभू असल्या कारणानं प्रभूनं ओळखल्या गेलं आणि पाची पांडवला सांगितलं गेलं बाबांनो आता चला म्हणे पुन्हा शिबिराकडं. वेळ होतोय, स्नान करायचंय, संध्या करायची आहे, पूजापाठी करून पुन्हा युद्धासाठी रणभूमीमध्ये उतरायचं आहे. विचार केला गेला, निघाले गेले. कुरुक्षेत्राच्या जवळ येत आहे. काहीतरी कोणीतरी विलाप करते, कोणीतरी विरह करतंय, कोणीतरी रुदन करतंय, कोणीतरी रडत आहे. पाहिल्या गेलं. चला थोडं घाईनं चला. पांडवाला बोलल्या गेलं. पांडवाला घेतलं. कुरुक्षेत्राच्या शिबिरापर्यंत पोहोचलेत आणि शिबिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर तंबूजवळ गेले तर सर्व महिलांचा गर्दी पाहिल्या गेली. भगवंत माहिती आहे भगवंताला, सर भगवंताने ओळख. एका महिलेला बोलल्या गेले अगं झालंय काहीतरी नेमकं, तुम्हाला माहित नाही देवा का नाही? या नाही मला काहीच माहित नाही. भगवंताला सर्व माहिती आहे, पण भगवान नाटक करताय, माहिती नाही. अहो एक अश्वत्थामा नावाचा एक सरदार आला म्हणे आणि त्या अश्वत्थाम्याने पाची पांडवाला समजून पाची पांडवाच्या मुलाचा शिरच्छेद केलेला आहे, धड जागेवर ठेवलेले आहे आणि जे डोके आहेत जे शिर आहे घेऊन गेलेलं. भगवंताला विरह झाला. पाची पांडव सब भगवान कृष्ण परमात्मा त्या महिलांच्या मध्ये बसलेली जी द्रौपदी आहे, द्रौपदी सर चार पाची धड पडले आणि त्या धडाच्या मध्यभागी ही बसलेली द्रौपदी आहे. द्रौपदी आली भगवंताच्या गळ्याला पडली. देवा का रे हे दुःख पाहण्यासाठी मला जिवंत ठेवलंस तू? काय काय नेमकं माझ्या मुलानं कोणाचं काय वाईट केलेलं आहे? अरे माझे एक ना बालक आहे, ना पांडवाविषयी कळते ना कौरवाविषयी कळते, तरी माझ्या मुलांना मारल्या गेलं. काय सांगू, काय व्यथा आहे देवा कन्हैया द्वारकाधीश. अरे कृष्णा, ज्या बाईचं एक मुलगा मेला त्या बाईला विचारा काय दुःख आहे. अरे कृष्णा माझ्या पाचीचे पाची मारले, मेले नाहीत मारले, अमानुष वध केलेला आहे, हत्या केलेली आहे, विकृती अशा प्रकारचे झाल्या गेलेल्या, धड जाग्यावर ठेवलं आणि शिर घेऊन निघून गेलेला आहे. कोण कोण असं कळाल्याबरोबर अश्वत्थाम्याचं नाव समोर आलं. अश्वत्थाम्याचं नाव समोर आल्याच्या नंतर भगवान त्याच तऱ्या अर्जुनाने आपला धनुष्याची दोरी उचलली, धनुष्य उचलल्या गेला आणि सांगितलं द्रौपदी या धनुष्याची शपथ घेऊन सांगतोय हा गांडीवधारी अर्जुन जो आहे, ज्याने अदताई आहे, ज्याने वध केलेला आहे, तो अश्वत्थामा असो का कोणी असो त्याला मी मारल्याशिवाय सोडणार नाही, शपथ घेऊन सांगतोय. आवेशामध्ये येऊन त्या ठिकाणी शपथ घेतल्या गेली. भगवान कुरुक्षेत्रावरलं वातावरण असं आहे.
ज्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला जो दुर्योधन आहे, दुर्योधनानं पाहिलं तलवार रक्ताने माखलेली आहे. काही का असताना मरतस मैत्री मला आनंद झाला गेला. माझ्या भावाचा बदला मी मात्र घेतलाय. 99 कौरव गेले, मी पण आता माझा प्राण सोडणारच आहे. पण मी माझ्या दादाला सांगेन, मी दुःशासनाधिकाला सांगेन, तुमच्या खुन्याचा बदला मात्र मी घेतलेला आहे. आता तुम्हाला तिलांजली द्यायला तुम्हाला ठीक आहे. शिबिर जवळ आलं गेलं ते पिशवी घेऊन अश्वत्थामा, तलवार रक्ताने माखलेली, काम भत्ते गेलंय. अश्वत्थामा, खरंच तू माझा खरा मित्र आहेस गडे. तू आज तू आणि माझं नाव, या कौरवाचं नाव उज्ज्वल केलं गेलेलं आहे. उज्ज्वल केलं गेलं. बनल्याच्या नंतर अश्वत्थामाने ती पिशवी जवळ आणली आणि या दुःशासनानं, दुर्योधनानं त्या पिशवीमध्ये हात घातला. पाहिल्या गेलं एकाही ओठावर मिशी नाहीये, दाढी पण नाहीये. आता भांबावून गेला तो दुर्योधन. काय केलंस रे तू दुसऱ्या लोकांची हत्या केलीस. तू 5 पांडव समजून आमच्या वंश हा निर्वंश होण्याचं काम केलेलं आहे. पांडवाशी वैर आहे, मुलाशी वैर नाही. अरे आमचा वंश हा जिवंत तू त्या ठिकाणी ठेवला नाही. आमच्या वंशामध्ये तिलांजली करण्यासाठी, पितृतर्पण करण्यासाठी कोणी पण ठेवलं नाही. अरे तुला काही अनेक प्रकारचं दूषण लागेल असं म्हणत म्हणत त्याने आपला प्राण सोडला गेला. शुद्ध असणाऱ्या दुर्योधनानं सरते शेवटी काही इतकं मरेपर्यंत वैर, तर सरते शेवटी एक होता कौरव आणि पांडव. म्हणून मन पडल्या गेली. पाणीवर काठी मारली म्हणजे पाणी वेगळं नसतंय. पाणी वेगळं नसतंय. किती भावाभावामध्ये भांडणं होऊ द्या, किती खून खराबा होऊ द्या, किती हमरी तुमरीला उठू द्या, सरते शेवटी एक होता. शेवटचं उदाहरण म्हणजे महाभारताचं आहे. आपले तर उदाहरण तर कधी जमा होतील, कधी भांडणं करतील, कधी एक होतील, असं काही देणं घेणंच नाही. कौरव पाव एक झालेले आहे. अरे वाईट केलं रे, आमचा वंश हा निर्वंश केलेला आहे. दुर्योधना, अश्वत्थामा योग्य केलं नाहीस, प्राण सोडला गेला. इकडं अर्जुनाने कन्हैयाला सांगितलं, द्वारकाधीश रथ काढा. रथात बसतात, रथ निघतोय. दुर्योधनाचा अश्वत्थाम्यापाशी रथ आलेला आहे. अश्वत्थाम्याला बांधल्या गेलं, पशुवत बांधल्या गेलं. समोर द्रौपदीच्या नेवर समोर उभं केलं गेलं. द्रौपदी, सांग कसं मारू याला मी, सांग. याचे 5 तुकडे करू, हात पाय, 2 हात काढू, 2 पाय काढून शिरछेद करू, सांग. 5 तुकडे केल्यावर 5ही मुलाचा वध केल्याचा बदला घेईल. द्रौपदीनं काय बोलावं? द्रौपदी म्हणते, केशवा हे भगवंता, मुच्यता महेश ब्रह्मबंधुर नंदन. हा ब्राह्मण आहे, सोडून द्या. गुरुपुत्र आहे आणि गुरुपुत्र हा गुरुतुल्य असतो. ब्राह्मण आहे आणि आपल्या वंशाचा गुरु आहे, याचा कधीही छेद करू नये, मारू नये. काय त्या आईचं हृदय असेल बोला. आपल्या पोराला जर चापट मारली तर आई येऊन त्याला 2-4 चापटा मारते दुसऱ्याच्या पोराला. काय काय महाभारताचा आदर्श घेणार आपण बोला ना. हा, एखाद्या लेकराला मुलांची भांडणं जर लागली तर ती आई येऊन त्या मुलाच्या आईच्या माघारी 2-4 चापटा मारते, गालगुसे घेते, वाटेल ते बोलते. महाभारत लावायचं कुठं? काय आदर्श घ्यायचा महाभारताचा? ते राजा होता, ती राणी होती, ते दुर्योधन होता, दुःशासन होता, कुंती होती, अश्वत्थामा होता, झाली, संपली कथा. हा, कथा त्याच्यासाठी नाही. त्या कथेनं आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं, बदल घडावा, याच्यासाठी कथा आहे, याच्यासाठी महाभारत आहे, यासाठी सर्व ग्रंथसंपदा आहे. आपण कितपत घेतो ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्या अशा प्रकारचं आहे. तर माझ्या बुद्धीनुसार हे आपल्यासाठी अशा प्रकारचं आहे. चिंतन दिल्या गेलं, सोडून दिल्या गेलं. सोडून द्या म्हणजे देवा याला.
आता अर्जुनाला अडवल्या गेलं कृष्ण कन्हैयानं, द्वारकाधीशनं. अर्जुना, तुझी प्रतिज्ञा आहे ना, आता या गांडवाची शपथ घेतलेली आहे, धनुष्याची शपथ घेतलेली आहे, कसं करणार आता? शपथीला बाद होतोय. इकडं द्रौपदी म्हणते मारू नका, इकडं शपथ घेतलेली आहे. आणि तिसरं म्हणजे हा आतताई आहे. आतताई याला कधी सोडायचं नाही. दुसऱ्याच्या घराला आग लावणारा, दुसऱ्याच्या स्त्री पळवणारा, बालकांना मारणारा, असे काय 4-5 पाप करणारा आहे, याला आतताई शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. या आतताईला सोडायचंच नाही आणि ब्राह्मणाला कधी मारायचंच नाही. अडकी त्यात सुपारी पडल्यासारखं अर्जुना झाल्या गेलं. इकडं शपथ घेतलेली आहे, शास्त्र समोर आहे, प्रतिज्ञा समोर आहे. द्रौपदी म्हणते सोडून द्या, आणि देव तर माझ्या पाठीमाग सर्वांचा विचार घेऊन माझ्या पाठीमागच आहेत, काय नेमकं करावं? म्हणून अर्जुनाला याचा अर्थ माहिती होता. मग तिचा अर्थ काय आहे? अर्जुनाने विचार केला, देवा कसं करायचं? अरे तुला मी गीता जसं सांगितलं तसंच करायचं आहे. मी ज्यावेळेस मोह निर्माण झाला, देवा तुम्ही माझा मोह निर्माण केला, आता देखील माझं मार्गदर्शन करा. देवानं सांगितलं, बघ हे अर्जुना, आता ताईला सोडायचं नाही, ब्राह्मणाला मारायचं नाही, दोन्हीचा मधला मार्ग. ब्राह्मण बी मेला पाहिजे, आता ताईचा वध झाला पाहिजे, आणि ब्राह्मण जीवे मेला नाही पाहिजे. ब्राह्मण जीवे नाही मेला पाहिजे. मग काय करावं लागेल? तर ब्राह्मणाचा अपमान, शास्त्र म्हणते ब्राह्मणाचा अपमान हा वधासारखा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथामध्ये कधी सांगितलं नाही, ब्राह्मण किती जरी भ्रष्ट झाला, किती भ्रष्ट होऊ द्या, किती पाप करू द्या, ब्राह्मणाचा वध आपण कधीच करायचा नाही. देवाच्या बापाला देखील ब्रह्महत्येचं पातक फेडावं लागलं इंद्राला. इंद्राला फेडावं लागलं. ब्रह्मदेवाच्या, भगवंताच्या पिताश्रींना देखील ब्रह्महत्येचं पातक फेडावं लागलं. एवढे ब्रह्महत्या महान आहे, महान ब्रह्महत्या आहे. म्हणून ब्राह्मणाला कधीही मारायचं नाही. हा ब्राह्मणाचा अपमान झाला हे वधासारखं आहे. म्हणून ब्राह्मणाचं अर्धी चप्पी केली, दाढी केली, मिशी काढली, धक्का देऊन त्याला शिबिराच्या बाहेर सोडून दिल्या गेलं. ब्राह्मणाचा वध तुल्य आहे, वध समान आहे. वध झाल्या गेला ब्राह्मणाचा, अश्वत्थामाचा, गुरुपुत्रांचा. ते द्रौपदी म्हणते, अरे मुलगा मेल्यावर काय दुःख आहे मला माहिती आहे, मला विचारा ना. अरे अर्जुना, याचा तर वडील बी नाही आहे, ती त्याची माता गुरुमाता ही याच्याकडे पाहून जीवन जगते ना, ती पण मेली असते रे. ते जर हा जर अश्वत्थाम्याने जीव दिला, मेला, तर गुरुमाताला किती दुःख होईल याचा पण विचार करा. मला सांगा, मग गुरुलाच किती जपले जात होतं राजे लोकांनी, बरं का. किती राजशाही थाटामधला त्या ठिकाणी पांडवाचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोडून दिल्या गेलं. भगवान अश्वत्थामाचा आहे, कारण संगतीमध्ये दुष्टांची आहे. कारण दुष्टाचं अन्न खाल्लेलं आहे, संगती दुष्टाची आहे. जातीनं कोण याला महत्व नाही. काय जातीनं कोण याला महत्व नाही, संगती कोणाची याला फार महत्वाचं आहे. अश्वत्थामा हा ब्राह्मण आहे जातीनं, त्याचे वडील द्रोणाचार्य ब्राह्मण आहे जातीनं ब्राह्मणही असूनही दुष्टांच्या संगतीमध्ये, अधर्मवाद्यांच्या संगतीमध्ये राहिले. अधर्म पाहावा लागला, अधर्माला अनुमोदन द्यावं लागलं, नाव खराब करावं झालं गेलं. म्हणून जे माणसं धर्माला अनुमोदन देतात, नाव खराब होत आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, त्यांना लयच कोणी चांगलं म्हणत नाही बरं. पांडव प्रतापाचा विचार जर केला गेला, एवढे मोठे तत्वज्ञानी, एवढे मोठे चिंतन करणारे व्यक्तिमत्व फक्त अधर्माचं अन्न खाल्लं आणि अधर्माला होकार दिला, पूर्ण शून्य झालं त्यांचं नाव. त्याच याच्यामध्ये दाशीपुत्र विदुरजी काका आहेत, दाशीपासून जन्मलेले आहेत.
पण त्याच्यापेक्षा धर्मवान असल्यामुळं, नीतिवान असल्यामुळं त्या दुःशासनात असणाऱ्या कृपाचार्यापेक्षा, गुरुद्रोणाचार्यापेक्षा, भगवान भीष्माचार्यापेक्षा त्यांना फार महत्त्व आहे महाभारतामध्ये. त्याच्या नीतीचा विचार केला पण महाभारतामध्ये कृपाचार्याच्या, द्रोणाचार्याच्या, भीष्माचार्याच्या नीतीचा कधीच विचार मांडलेला नाही. जातीला कुठला काही दिलं गेलं नाही, पण विचारानं फार महत्त्वाचं आहे. अश्वत्थामा गेलेला आहे. अश्वत्थामा विचार करतोय नेमकं काय करावं. काय त्या आईचं हृदय विशाल आहे. अरे जिचे मी माझ्या हातानं 5 मुलं तलवारीनं कापले, शिर छेद केलेला आहे, त्या आईनं म्हणावं याला सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. जगाच्या पाठीवर अशी कोणती आई असेल की त्या आईचे 5 मुलं मारलेत आणि त्या आईनं म्हणलं याला सोडून द्या, मारू नका, मारू नका, मारू नका. कोणती अशी माता असेल. खरंच महान ती द्रौपदी आहे अशी चर्चा करतोय, मनातली मनात विचार करतोय. पण पुन्हा दुष्टवृत्ती जागी होते बघा, दुष्टप्रवृत्ती जागी होते. पुन्हा त्यांनी विचार केला, अरे मी दुर्योधनाला वचन दिलंय पांडवाचा वंश हा निर्वंश करणार आहे. माझी प्रतिज्ञा अपुरी आहे, माझं वचन अपुरं आहे. काय करावं विचार केला गेला. या पांडवाच्या वंशामध्ये कोण जिवंत आहे. 5 पांडव आज न उद्या मरणार आहेत. याच्या वंशात पुढं कोण जिवंत आहे. त्यांनी विचार करून पाहिलं. अभिमन्यूची पत्नी उत्तरा, अभिमन्यू गेल्याच्या नंतर चक्रव्यूहमध्ये उत्तरा ही जिवंत आहे आणि उत्तराच्या गर्भामध्ये गर्भस्थ बालक गर्भ वाढत आहे. हा पांडवाचा वंश आहे. त्याचा आपण वध केलाच पाहिजे. एका मित्राला वचन दिले ते यथार्थ माझं वचन ठरेल. दुःशासन, दुर्योधन, कृपाचार्य या असणाऱ्या कौरवांना बरं वाटल. विचार केला गेला. ब्रह्मास्त्र सोडलं गेलं. ब्रह्मास्त्र सोडलं उत्तराच्या दिशेनं. उत्तराच्या दिशेनं ब्रह्मास्त्र सोडलं गेलं. ते तेजस्वी ब्रह्मास्त्र उत्तराच्या गर्भाकडे येते. उत्तरा भगवंताला म्हणते, हे देवा माझी काया